हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे गौरी पूजा. तर आमच्या गावामध्ये गौरी पूजा कशी साजरी केली जाते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर गौरी पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार आणि पानांच्या जुड्या राहतात. तर आमच्याकडे पहा 21 पानांच्या जुड्या बनवल्या जातात. जसे तर हे बघा, इथे मी 21 झाडांची पानं जमा केली आहेत. झेंडूची, दुर्वा, ही आपली घंटेची पानं, जास्वंदाची पानं, अजून आपली तुळशीची पानं, ही आंब्याची पानं, अशी 21 रंगाची पानं मी इथं जमा केली आहे. चला तर मग पहिले आपण हार तयार करू, त्यानंतर पानांच्या जुड्या बनवू. हे बघा, माझ्या आईने खूप सुंदर असं गौरीचा स्टेज तयार केला आहे. सो फायनली आपण तयार झालो आहोत देवाला जायसाठी. आणि हे बघा, ची गौरी. यावर्षी आमची गौरी खूप चांगली बसलेली आहे. सगळेजण झाले आहेत रेडी नदीवर जायसाठी. तर आम्ही सगळे चाललो आता नदीवर गौरी जायसाठी. अरे, तर हे बघा, आम्ही फायनली पोहोचलो आमच्या नदीवर. हातात शेण घेऊन चालली अशी गौरी दिसली जाते. माझा बोला केल्या तरी फायनली आमची गौरी पूजा झालेली आहे आणि सर्वजणी आम्ही चाललो आता घरी. रवीना ताई, कोणी गेलीस तू? रवीना ताईचाच व्हिडिओ बनव. हो, रवीना ताई मध्ये नुसता माझाच व्हिडिओ बनवते म्हणते, पहा. घरी आल्यानंतर आम्ही केली गौराईची स्थापना.
त्यानंतर रात्री घराजवळील सगळ्या महिला मिळून गौराई कुवारी असतानापासून ते गौराईच्या लग्नापर्यंतची जी कथा आहे ती एका गीतामार्फत ज्यांच्या ज्यांच्या घरी गौरी मांडली आहे त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन गीत गायले जाते. फ्रेंड्स, आमच्या इथे गौरीचं गाणंही झालेलं आहे आणि माझी आई वगैरे दुसऱ्यांच्या घरी शेजारच्या काकूच्या इथे गेल्या आहेत गाणं म्हणायला. सो उद्या गणपती बाप्पाचं वेलकम आणि आपल्या गौराईचं विसर्जन आहे. तर उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.